विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. हरीश सलते अँड टीम, करपेवाडी टीम, के स्टार कळंत्रेवाडी टीम. चला दादाचो करपे आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती या. सर्व टीम आपण लगेच या मित्रांनो. बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. आई भराडी माता चषक सन 2026 स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, पाटण तालुक्यातील जिव्हाळ्याची स्पर्धा आपण सर्वांनी चांगल्या रीतीने खेळली. या ठिकाणी आपण पंचांचा यथोचित शुभ सन्मान करत आहोत. ज्यांनी हातामध्ये बॅट बॉल न पकडता परंतु खेळामध्ये चांगली पकड ज्यांनी निर्माण करून ठेवले होते, ज्यांच्यामध्ये निर्णय होते हातामध्ये त्यांचे पंच यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर संदीपजी ठाकूर यांचाही देखील यथोचित शुभ सन्मान, आमचे ऑफिशियल पंच यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. ज्यांनी आपल्याला मालिकावीर हे बक्षीस देण्यात आलं, ज्यांच्या माध्यमातून माननीय आदरणीय अविनाशजी कोळेकर सर यांचाही यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. थँक्यू सो मच सर. माननीय आदरणीय रवींद्रजी शिंदे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, रोख कॅश प्राइज धनराशी 1000 रुपये देण्यात आलं, त्यांचाही आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या वतीने हा सन्मान करत आहोत. किशोर सावंत आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. हरीश सलते आणि दादासो करपे आपण देखील व्यासपीठावरती या. हरीश सलते आणि दादासो करपे. तेजसजी साळुंके सामनावीरसाठी पाण्याची बॉटल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली, त्यांचाही आपण यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. माध्यमातून गुणलेखक सौजन्य आपल्याला देण्यात आलं. माननीय आदरणीय राजवीर टूल्स अँड ट्रॅव्हल्स, माननीय आदरणीय विकासजी सवादेकर यांचाही आपण यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. येईल गणेशजी सावंत. गणेश या. माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य देण्यात आलं. माननीय आदरणीय संतोषजी करपे साहेब, त्यांचाही आपण यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. DS करपे हा आपण सन्मान स्वीकारा. DS जी करपे, संतोषजी सावंत यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत.
त्याचबरोबर पाटण तालुका उपाध्यक्ष हरसजी चलते साहेब यांचाही यथोचित शुभ सन्मान सागरजी सावंत यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. आदरणीय दत्ता कळंत्रे यांचाही आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. विवेकजी सवादेकर दत्ता कळंत्रे त्रिमूर्ती स्पोर्टचे एक अविभाज्य भाग. ग्रामीण स्तरावरती खेळत असताना त्रिमूर्ती स्पोर्ट्स सोबत सातत्याने कित्येक वेळ आणि कित्येक आयुष्यातले दिवस आठवणी यांनी या संघासमवेत घालवलेत. यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. माननीय आदरणीय उमेशजी करपे साहेब आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. सूरजजी चव्हाण यांच्या शुभ सन्मान करण्यात येईल. करपे उमेशजी करपे साहेब आपण या आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. माननीय आदरणीय सुधीरजी करपे बापू आपण देखील आपला देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने यथोचित शुभ सन्मान करण्यात येत आहे. आई भराडी माता चषकामध्ये माननीय आदरणीय किशोरजी सावंत यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येत आहे. निहाल चौगुले आपण देखील आपला देखील या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान आदेशजी सवादेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर GTC लाईव्हचे स्क्रीन ऑपरेटर आपण देखील या आपला देखील सन्मान सुनील पवार आपला देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आणि कॅमेरामॅन आपण देखील या केतनजी लोकरे यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल. कॅमेरामॅन या. आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. माननीय आदरणीय संतोषजी सावंत आपण हा सन्मान स्वीकारावा. त्यांचे वडील हा सन्मान स्वीकारत आहेत. हर्षल लोकरे यांच्या शुभ
गोड आवाज अविनाशजी सावंत सर यांचाही आपण या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान हर्षदजी लोकरे आणि विवेक सवादेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. दोन व्यक्तींच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अविनाश यांच्यासाठी. तसेच मामा यायचं आहे दरवेळी तुमचा या ठिकाणी सपोर्ट राहतो. प्रत्येक टुर्नामेंटसाठी या ठिकाणी मोलाचं योगदान राहतं. त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान हर्षल लोकरे यांच्या हस्ते व्हावा अशी विनंती करतो. समालोचक श्रीकांत साबळे सर एक पाटण तालुक्याचा एक गोड आवाज मालदण गावातून बिलॉंग करतात. त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान मी सागर सावंत यांना विनंती करतो. त्यांचा या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विशेष सन्मान त्रिमूर्ती स्पोर्ट धामणे यांच्याकडून एक विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. माननीय आदरणीय रवी शिंदे यांना मी विनंती करतो की हा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पाटण तालुक्याचा चपल चित्ता म्हणून ज्याला आपण ओळखतो हर्षदजी लोकरे यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. गेले 2 दिवस हे आयोजन आपण पाहतोय, परंतु या आयोजनामागे हर्षद गेले कित्येक दिवस झटलाय माणसं एकत्रित आणणं आणि माणसं एकत्रित आणत असताना हॅलो. तसेच गणेश सावंत यांचं या ठिकाणी 2 दिवस या ठिकाणी आपली उपस्थिती तसेच मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान किशोर सावंत यांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. यायचं आहे गणेश दादा. आणि सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय सलते यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट तसेच पाण्याची बॉटल आणि कॅश प्राईज 101 रुपये सागर सावंत यांच्या हस्ते त्यांना देण्यात येत आहे.
हॅलो. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषक 2026 मध्ये ज्यांचा आम्हाला स्पॉन्सरशिप लाभली. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये ग्रामस्थ धामणी व सहमित्र परिवार. द्वितीय पारितोषिक 13,000 रुपये श्री अशोक शिवाजी सावंत उद्योजक रामनगर धामणी. तृतीय पारितोषिक 9,000 रुपये सौ शीतल संदीप पाटील सरपंच ग्रामपंचायत धामणी. तसेच सामनावीर सौजन्य शिवश्री गारमेंट श्री अनिल शिंदे मामा. तसेच कुमार अभिसावंत यांच्याकडून कॅश प्राईज. कुमार तेजस साळुंगे पाण्याची बॉटल. तसेच अनिकेत शेडगे यांच्याकडून हेल डबा. चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं मान्य श्री संतोष करपे साहेब. चेंडू सौजन्य मान्य श्री दत्ता डाकवे साहेब. मालिकावीर सौजन्य 5,000 रुपये कुमार अविनाश कोळेकर अविचा अड्डाचे सर्वा. तसेच उत्कृष्ट फलंदाज सौजन्य मान्य श्री नितीन रोकडे साहेब. उत्कृष्ट गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षक सौजन्य 1,001 रुपये माननीय श्री रवींद्र शिंदे साहेब. तसेच ज्यांचं आम्हाला मोलाचं योगदान लाभलं ते चिंतामणी 11 धामणी संघ असेल, आई भराडी माता धामणी, त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी, तसेच बायसिद्ध 11 धामणी संघ या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि चुकून या ठिकाणी कोणाचा सन्मान सत्कार करायचा राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जाऊया आता बक्षीस वितरण समारंभाकडे, जिथे जोडले जातील श्रीकांत साबळे सर. चला सर्व खेळाडू आपण थोडंसं समोर या. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, आपण थोडेसे जवळ या, समोर या. आपण या ठिकाणी मुख्य बक्षीस वितरण आणि पारितोषिक वितरण सोहळ्याला लगेचच सुरुवात करत आहोत. आपण सर्वांनी ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा सर्वांनी चांगल्या रीतीने खेळली, निर्विवादपणे ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण सर्वांनी पार पाडली. याबद्दल तुम्ही प्रत्येकानं स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण आपण चांगल्या रीतीने आपल्या पाटण तालुक्याची ही बांधिलकी जपली. या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजानं आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सुंदर झेल पकडत असताना आपल्या नावावरती या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा पुरस्कार त्यानं प्राप्त केला. तो आहे बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. तो आहे खेळाडू टीम करपेवाडी संघातील अनमोल हिरा. तो आहे साजन करपे राहिला या टुर्नामेंटमधील बेस्ट फिल्डरचा मानकरी. शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार वितरण करत आहोत. कॅश प्राइज आजचा जास्त काही विचारणार नाहीये. संपूर्ण धामणीकरांनी केलेलं आयोजन आणि झटलेली मंडळी यांच्यासाठी 2 शब्द. नियोजन छान होतं, खास करून हर्षदसाठी, कारण तो प्रत्येक टुर्नामेंटला इथे ग्राउंडवरती असतो आणि त्याच्या टुर्नामेंटसाठी त्यानं तर खूप मेहनत घेतली, त्यासाठी अभिनंदन. आणि आज बेस्ट फिल्डर किताब भेटलाय, आज हॅपीवाली फिलिंग आहे का? हा, खूप आहे हॅपीवाली, कारण की सकाळपासून माझा कॅप्टन मला खूप बोलत होता की तू माझी फॉर्ममध्ये नाहीस, म्हणून बॅटिंग नाही झाली तर फिल्डिंगसाठी मी पूर्ण माझा 100% देत होतो सकाळपासून प्रत्येक टुर्नामेंटला, हे शेवटपर्यंत दिली मी. आणि टीमनं आज कामगिरी केली, इथपर्यंत टीम पोहोचली, टीमसाठी 2 शब्द.
टीमचं माझ्या जरा थोडं कामामुळे कुणाला वेळ भेटत नाही. कॉल केला खेळायला जाऊया बाहेर तर नाही बोलतात, काम असतं सारखं. त्याच्यामुळे जरा पण ह्या संडेपासून आम्ही जरा थोडं मनावर घेतलं आणि खेळायला चालू केलं. मग आता मला याचं फळ भेटलं. यस, थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण जाऊयात या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्काराच्या दिशेनं. पुरस्कार दाते आहेत आपले माननीय आदरणीय रवी शिंदे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आरुष रवींद्रजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरण करणार आहोत. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजांच्या दांड्या उडवल्या, कित्येक फलंदाजाला त्यांनी नेस्तनाबूत केलं, ते आहेत या टुर्नामेंटमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनिगेज कोण असेल तो अनमोल हिरा नाहीये, तो खेळाडू आहे अजय कळंतरे राहिलेत या टुर्नामेंट मधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि यश पण या स्पर्धेमध्ये होता, परंतु थोडासा मागे राहिला. रोख कॅश प्राइज 1000 रुपये. आम्हाला इथे नवीन खेळाडू खूप आहेत, तुमच्याकडे अनुभवाचा खूप साठा आहे. आणि प्रश्न असा असेल की हे बेस्ट बॉलर आयुष्यातलं कितवं आहे? नक्की काउंट मला पण माहीत नाही आहे, पण आज बेस्ट बॉलर भेटलं ते पण टीमच्या एफर्ट्समुळे. प्रत्येक प्लेयरने एफर्ट्स टाकले, कॅच घेतले, दत्ताकडून पाठीमागून गायडन्स राहिलं, राहुलकडून गायडन्स राहिलं, त्याच्यामुळे हे शक्य झालं. टीम एफर्ट्स खूप इम्पॉर्टंट राहिले. आणि नवीन खेळाडूंना आपल्या असोसिएशनमधील तुमचा अनुभवाचा संदेश काय असेल? नवीन खेळाडूंना संदेश हाच असेल की तुम्ही प्रयत्न करत राहा. पाटण तालुक्यामधून आपली जी असोसिएशन आहे ती प्रत्येक वेळेला प्रयत्न करते की तुमच्यासाठी काही ना काहीतरी नवीन घेऊन यायचं. जसं चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, PTPL असेल, तर तुम्ही तुमचे एफर्ट्स करत राहा. नक्कीच याच्यातून कुठे ना कुठेतरी एक चांगला पुढे तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळण्याची संधी भेटेल. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा. थँक्यू सो मच. आपण जाऊयात या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटच्या दिशेनं. माननीय आदरणीय नितीनजी रोकडे साहेब यांच्या माध्यमातून हा आपल्याला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आई भराडी माता चषक 2026 मधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट तो फलंदाज आहे कराड ढेबेवाडी वसलेला करपेवाडी गाव. आणि या गावातील अनमोल हिरा ज्यानं बॅटने वाजवला डंका, तो आहे या टुर्नामेंट मधील बेस्ट बॅट्समन अजय करपे राहिलेत या टुर्नामेंट मधील बेस्ट. त्यांचे सहकारी मित्र नितीन रोकडे यांचे उपस्थित नाहीत. संतोषजी सावंत यांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज आणि चमचमणारी ट्रॉफी वितरण करणार आहोत. रोख कॅश प्राइज नावाच्या पाठीमागे डीजे आहे, डीजे देखील वाजतोय आणि हातामध्ये बेस्ट बॅट्समन पुरस्कार भेटलाय. पहिल्यांदा संघासाठी काय सांगशील? कसं आहे, यावर्षी तर खूप बॅड लक होता संघाचा, पण ह्या आत्ताच्या टुर्नामेंट आमची लकीच आहे बहुतेक. काही मागल्या वर्षी पण त्रिमूर्तीची जी टुर्नामेंट होती त्यात पण आम्ही प्रथम पारितोषिक बहुतेक मारलं होतं आणि आत्ता पण तेच केलं. बहुतेक आता गुड लक चालू झाले असेल तर काय माहीत नाही. आणि धामणी गाव आणि करपेवाडी हे नातं कसं आहे? नातं तर खूप जवळचंच आहे. तसं हर्षल लोकरे आहेत, अजून 2-3 मित्र आहेत माझे. तसे चांगलेच रिलेशन आहे आमच्या दोन्ही गावाचे. यस, थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाहीये. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आपण आता
पुढील बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिशेनं जाऊयात. थर्ड प्राइज या टुर्नामेंटमधील आम्हाला रोख कॅश प्राइज धनराशी 9,000 रुपये सौ शीतल संदीप पाटील सरपंच ग्रामपंचायत धामणी यांच्या माध्यमातून आम्हाला रोख कॅश प्राइज धनराशी 9,000 रुपये आणि चमचमणारी ट्रॉफीचे सौजन्य आहेत. मान्य आदरणीय संतोषजी करपे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सौजन्य देण्यात आलेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण जागीच उठून उभे राहूया आणि आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वितरण करणार आहोत. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिला संघ गुडलक आहे. आई भराडी माता म्हणलं की आमचं गुडलक असतं आणि असा गुडलेक असलेला संघ या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिलाय. टीम खरपेवाडी कर्णधार आणि संपूर्ण टीम यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तुम्हाला सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख कॅश प्राइज धनराशी 9,000 रुपये आणि चमचमणारी ट्रॉफीज या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरण करणार आहोत.